तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण चिवळच्या भाजीचे फुनके कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्याआधी तुम्हाला निवेदन आहे, अजूनही चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि लाईकसुद्धा करा। आता आहे ना, या ठिकाणी 1 वाटी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून 4-5 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, मी इथे ही चिवळची भाजी घेतली। काही जण याला घोळची भाजी म्हणतात, काही चिघळची भाजी म्हणतात। तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही रानभाजी आहे, ही सत्वानं थंड असते। निवडताना शक्य झाले तितके तिचे पानं जी आहेत ती बाजूला करायची आणि देठ काढून टाकायचे आहे आणि स्वच्छ 3 पाण्याने धुवायची आहे। तर ही कवळी भाजी होती, त्यामुळे मी जास्त देठ काढलेली नाही आहे। इथे भाजी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही बघू शकता हिला किती माती आहे। भाजी स्वच्छ धुतली गेली का एका चाळणीमध्ये मात्र ही निथळत ठेवायची आहे, जेणेकरून यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आता याच पद्धतीने आपल्याला तुरीची डाळसुद्धा व्यवस्थित चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे। तर डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही आहे, नाही तर मग फुनक्यांना ना आकार छान येत नाही। आता वाटण्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप टाकून आधी मिक्सरवर फिरवायचं। आता याच वाटणामध्ये भिजवलेली तुरीची डाळ आपल्याला पाणी न टाकता दळून घ्यायची आहे। असं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। आता ही जी चिवळची भाजी आहे ती बारीक कट करून घ्यायची आहे। तर ह्या फुनक्यांमध्ये थोडं मिरचीचं प्रमाण जास्त घ्यायचं, म्हणजे हे फुनके खायला खूप छान लागतं। आता चिरलेला चिवळ यामध्ये टाकायचा, त्याचबरोबर मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून, मूठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ज्या चाळणीमध्ये तुम्ही हे फुनके वाफवून घेणार आहात त्याला तेल लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी ना, एकदा का यामध्ये मीठ टाकलं की याला छान मिक्स करून याचे लगेच फुनके तयार करायला घ्यायचं। जास्त वेळ रेस्ट केलं हे मिश्रण की याला पाणी सुटतं। थोड्या थोड्या अंतरावर मी हे ठेवून घेतलं आहे। एका मोठ्या भांड्यात 4 ग्लास पाणी उकळून घेतलं आहे। त्यावर ही चाळणी ठेवायची, झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला 15 मिनिटासाठी हे फुनके वाफवून घ्यायचे आहे। एक 15 मिनिटानंतर हे फुनके रेडी आहे। हे पूर्णपणे खाली काढून गार करायचे। तुम्ही यांना कट करून शॅलो फ्राय करू शकतात किंवा कढीसोबत सर्व करू शकतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका। धन्यवाद।